मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये पत्नीनं पतीला लिव्हरचा एक भाग दान करून त्याला जीवनदान दिल्याची यशस्वी अशी लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पार पडली आहे. रुग्णावरती सुरुवातीपासून डॉक्टर संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. शस्त्रक्रियेचे नेतृत्व हे डॉक्टर अमोल जाधव यांनी केलं. या प्रक्रियेमध्ये डॉक्टर सोहम दोशी तसेच डॉक्टर अमोल शिंदे, डॉक्टर संदीप सबनीस, डॉक्टर भाविक शहा आणि डॉक्टर अखिलेश सोमानी यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. डॉक्टर, भूलतज्ञ, नर्सिंग आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी यांनी ही घटना आधुनिक वैद्यकीय सेवा आणि कुटुंबामधील निस्वार्थ प्रेमाची प्रेरणा देणारं उदाहरण आहे असं म्हटलंय. येथे आता रिसेंटली एक लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती. म्हणजे ह्या पेशंटला पोर्टल वेन थ्रोम्बोसिस असल्यामुळे ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड सर्जरी टाईपमध्ये येते आणि ह्या पेशंटला त्यांच्या वाईफने स्वतःचं लिव्हर देऊन हे अतिशय कौतुकास्पद कार्य केलेलं आहे. आणि ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यामध्ये आपले ट्रान्सप्लांट टीमचे डॉक्टर अमोल जाधव यांचा मोठा हात आहे आणि त्यांनी ही अतिशय कॉम्प्लिकेटेड सर्जरी ही यशस्वीरित्या करून दाखवली. त्यामुळे केवळ 11व्या दिवशी आम्ही अतिशय स्मूथली त्या पेशंटला आज आम्ही डिस्चार्ज करतो आहे. पेशंट अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. त्यांचं LFTs नॉर्मलाइज झालेले आहेत. पेशंट चालू फिरू शकतो आहे आणि डोनरही अतिशय सुस्थितीत आम्ही 6व्या दिवशी डिस्चार्ज केलेला आहे. तर आता अशोका मेडिकलमध्ये ह्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पाडल्या जातात आणि लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी नॉर्थ महाराष्ट्रामध्ये हे सगळ्यात नंबर 1 ऑप्शन अशोका मेडिकवर हे आपल्यासाठी आहे. त्यामुळे आता पेशंटला मुंबई, पुणे येथे जाण्याची गरज नाही. कितीही कॉम्प्लिकेटेड सर्जरी असो ती इथं हिपॅटोबिलियरी सर्जरी किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट आपण इथं सुखरूप पार पाडू शकतो. किरण आहेर, C24 तास, नाशिक.